नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की या टोमल काकू आल्या आहेत भारतात। कधीही काकू भारतात आल्या की पहिल्या त्या माहेरी जातात। माहेरी जाण्यावरती माझा काही विरोध नाही। तर काकू माहेरी खूप दिवसांपासून पडीक होत्या आणि आता त्या गेल्या आहेत सासरी। तसं तर काकू परत 2-4 दिवसाने माहेरी जातील हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। यावेळी काकू 2-3 महिन्यांसाठी आल्या आहेत सुट्टी घेऊन। काही लोकांना तर 1-2 वर्ष माहेरी जाता येत नाही, पण या काकूंचं बरं आहे ना, सारखे आपल्या 6-6 महिन्याने येत असतात माहेरी। तसं पण खूप लोक बोलत होते की तू आल्यापासून माहेरीच आहे, सासरी कधी जाणार। त्यामुळे काकू फक्त तोंड दाखवायला म्हणून सासरी गेल्या आहेत। परत आता त्या माहेरी जातील हे तर आपल्याला माहितीच आहे, पण नुसतं उगाच इमोशनल ड्रामा करायची काकूंना घाणेरडी सवय आहे। जेव्हा काकू युरोपला असतात तेव्हा देखील काकूंचं इथे पाऊस पडतोय तिथे पाऊस पडतोय, आता वातावरण मरगळलेलं आहे असे रटाळ व्हिडिओ बनवूनच काकू एक दिवस ढकलत असतात। पण भारतात आल्यावरती पण त्यांचं तेच सुरू आहे। मला तर असं वाटते या काकू जिथे जिथे जातात ना तिथे पाऊस येतोच। तसं तर यावेळी काकू पावसाळ्यात आल्या आहेत। प्रत्येक व्हिडिओ मध्ये काकूंचं आता हेच सुरू आहे, इथे पाणी भरलंय तिथे पाणी साचलंय। अहो काकू, पावसाळा सुरू आहे भारतात, मग सगळीकडे पाणीच साचणार ना हो। एवढाच जर तुम्हाला पावसाळ्याचा त्रास होतो तर मग उन्हाळ्यामध्ये यायचं होतं किंवा हिवाळ्यामध्ये यायचं होतं ना। ह्या काकू स्वतः मरगळलेल्या आहेत, पण सारखं नुसतं त्या पावसाला दोष देत असतात की पावसामुळे वातावरण असं झालं त्याच्यामुळे मला मरगळलेलं वाटते। टोमल काकू तुम्ही ना सुधारणाऱ्यातल्या नाही आहात हो। मंडळी, तुम्हाला एक बोलू का, काकूंचा व्हिडिओ मी जेव्हा बघत होती ना तेव्हा मला का कोणास ठाऊक खूप हसायला आलं। कारण की ह्या टोमल काकू एवढ्या शायनिंग मारत असतात जेव्हा ते युरोपला असतात, पण इथे आल्यानंतर नॉन एसी टॅक्सीने फिरतायत। काय काकू, काय तुम्ही साधी एसी कॅब पण नाही बुक करू शकत का? नॉन एसी टॅक्सी मधून ट्रॅव्हल करता। अहो एक रेंटल कार घ्यायची ना, जेवढे दिवस भारतात आहात ट्रॅव्हल करायला बरं पडलं असतं तुम्हाला। तुमचं आणि काकांचं तर ठीक आहे हो, पण त्या 2 चिमुकल्यांचा तरी विचार करायचा होतात ना हो काकू। काय ते किती अनकम्फर्टेबली ट्रॅव्हल करत होत्या, मला तर बघून एवढं वाईट वाटलं ना की खरंच सांगते काकू, मी जर तिथे असती ना तर तुम्हाला नक्कीच लक्झरी कारने नेलं असतं। मस्त कम्फर्टेबली ट्रॅव्हल केलं असतं तुम्ही काकू, आणि पूर्ण VIP ट्रीटमेंट मध्ये ते पण। काय आहे ना काकू, आम्हाला तुमच्यासारखी शो ऑफ करायची सवय नाही ना। आम्ही काय बाबा तुमच्या लोकांसारखी स्वतःची पर्सनल लाईफ पब्लिक नाही केली ना, त्याच्यामुळे तुम्ही लोक आम्हाला हलक्यात घेताय। असो, जैसी जिसकी सोच। सासरी जाऊन पण काकूंचा ड्रामा सुरू होता मंडळी। 1 जूनला सासूबाईंचा वाढदिवस झाला, तो या काकूंच्या लक्षात नव्हता। मी एवढं पॉडकास्ट देखील केलं होतं। मला तर वाटलं होतं की माझा पॉडकास्ट ऐकल्यानंतर तरी काकू सासूबाईंना वाढदिवसानिमित्त विश करतील, पण कसलं काय, काकूंनी विश केलंच नाही। पण आता इथे राहून मस्त कॉन्टेंट म्हणून वापर करतील काकू। इथे येऊन जास्त काही दाखवलं नाही आहे काकूंनी अजूनपर्यंत, फक्त जेवण करत होत्या ते दाखवलं। टोमल काकूंचं असं म्हणणं आहे की मी काय आता माझ्या व्हिडिओसाठी म्हणून सगळ्यांना त्यांची कामधंदे सोडून यायला सांगू का? हळूहळू सगळे व्हिडिओ मध्ये दिसतील। याचा अर्थ टोमल काकू, जे गेल्या वर्षी तुम्ही भारतात आल्या होत्या आणि तेव्हा तुमच्या सासूबाईंनी आणि नंदांनी डेकोरेशन केलं होतं ते नक्कीच तुमच्या सांगण्यावरून केलं होतं ना? नाही म्हणजे तेव्हा त्या न सांगता जर आल्या होत्या असतील तर मग आता किंवा 6 महिन्यापूर्वी तुम्ही जेव्हा आल्या होत्या तेव्हा देखील त्या यायला हव्या होत्या ना। काय बोलायचं ना टोमल काकू, तुम्ही ना स्वतःची पोलखोल करता हो। म्हणून ना काकू, मी तुम्हाला नेहमी सांगते हो, उंदीर घुशीच्या नादी लागू नका। एक तर घुस आहे ना, तिथं स्वतःच ऑलरेडी बदनाम आहे आणि ती अजून 4-5 लोकांना बदनाम करण्याच्या तयारीत आहे। काय आहे ना काकू, मी नेहमी तुमच्या हितातच सांगितलंय हो, त्यामुळे आता देखील तुम्हाला हेच सांगते आहे की जरा सावध व्हा। उंदीर घुशीच्या नादी लागून नको ती कामं करू नका। उगाच गोत्यात तुम्हीच याल, कारण की माझ्या पॉडकास्टला अशा काही लोकांनी पसंती दिली आहे ना ज्यांची नावं मला आता तरी डिस्क्लोज करायची नाही आहेत। योग्य वेळ आली ना की तुम्हाला सगळं काही समजेलच हो काकू। कारण काय आहे ना, ही प्रणाली विदाऊट प्रूफ कधी काही बोलतच नाही। विसरू नका, उगाच माझी मंडळी मला डिटेक्टिव्ह प्रणाली बोलत नाही। त्यामुळे परत एकदा सांगते काकू, घुशीपासून सावधान।
विदाऊट फिल्टर बद्दल जे मी बोलली होती ना गेल्याच पॉडकास्ट मध्ये, त्याचा काकूंनी एक्सप्लेनेशन दिलं की माझी स्किन ऑइली आहे, त्यामुळे इथे मला गरम होतंय आणि माझी स्किन नेहमी तेलकट दिसते. मला तर असं वाटते या टोमल काकूना पहिल्यांदाच आले आहेत वाटते भारतात. नाही म्हणजे सामान मॅनेज करावं लागते त्याचं काय नुसतं तुंतुनं वाजवत होत्या. एवढ्या वर्षापासून ह्या काकू ट्रॅव्हल करतायत. यांना आतापर्यंत सगळ्याची सवय झाली असायला हवी होती, पण कसलं काय इमोशनल व्हिडिओ करून अंधमंद भक्तांची दिशाभूल करायची, एवढं मात्र या काकूंना छान जमते. काय ते सारखं टाइम दाखवत असतात यार, काय लॉजिकच मला समजत नाही त्या मागचं की यांचा टाइम बघून लोकांनी काय करायचं. काकूंने भाच्याचे मार्क्स सांगितले नव्हते, तो वाटते 10वीला होता या वर्षी, पण आता व्हिडिओमध्ये उगाच बड्या बड्या बाता मारतायत की माझं आणि भाच्याचं नातं एकदम छान आहे, आम्ही मामी भाचा मस्त गप्पा मारत असतो. काकू तुमचं मामी भाच्याचं नातं किती छान आहे ना ते मला माहिती आहे हो, त्यामुळे ना तो शो ऑफ करणं बंद करा हो. वांगेवाल्या काकू कुठेही जातात तर वांगे घेऊनच फिरतात वाटते बॅग मधून. काय ते वेगवेगळ्या प्रकारची वांगी दाखवत होत्या काकू. यांना असं वाटते वांगी म्हणजे काय जगावेगळी भाजी आहे जी फक्त यांच्या इथेच मिळते. ह्या काकू एवढ्या मोठ्या वांग लवर आहेत ना की उद्या या केक मध्ये पण वांग टाकतील, चहा मध्ये पण वांग टाकून पितील. हे बनोज काका तर कुठेही असले तरी कॅमेरामॅन म्हणूनच नेमले आहेत वाटते. कामाबिमाचा काय यांचा अतापता नसतो, नुसता आपलं कॅमेरामॅन म्हणूनच फिरत असतात. वांग्यासारखंच मॅगी देखील या काकू बॅग मध्ये घेऊनच फिरतात वाटते. मॅगी खाणं काय ह्या फॅमिलीचं बंद होत नाही आहे अजून, कुठेही गेलं की मॅगी खाणं हे असतेच. ह्या बावळट बाईला कोणीतरी सांगा की फॅमिली टाइम म्हणून पण एक गोष्ट असते, सगळंच काय आपलं ते फिल्मिंग करत असतात. आता यांना घरच्यांची आठवण येत होती म्हणून या भारतात आल्या आहेत ना, मग फॅमिली सोबत यांनी टाइम स्पेंड केला पाहिजे की नको. घरच्यांना यांच्या व्हिडिओमध्ये यायला जराही इंटरेस्ट नसतो, तरी देखील आपला तो कॅमेरा घेऊन सगळीकडे फिरत असतात. अरे मान्य आहे तुम्ही डेली व्लॉगर आहात, पण हे काय सगळंच काय दाखवत बसता. थोडी तरी अक्कल हवी की नको. कोण झोपलाय तर आपण व्हिडिओ नाही काढला पाहिजे याचं तरी भान हवं. अंधमंद भक्तांनी काकूंना कॉमेंट केली होती की खूप थकल्यासारखी वाटते. अहो उलट भारतात आल्यावरती ना काकूंचा रिअल फेस बघायला मिळतोय. अंधमंद भक्तांनो तुमच्या ना समजण्याच्या पलीकडे आहे हो हे सगळं. आता मागेच मी बोलली होती की काकू झुडिओ मधून शॉपिंग करतात, तेच काकूंनी दाखवलं. पण काकूंनी डायरेक्ट नाही सांगितलं की मी माझ्यासाठी कपडे घेतले आहेत. काकूंनी असं दाखवलं की मी मुलींसाठी शॉपिंग करायला आली आहे. आता इथून जेव्हा काकू जातील ना तेव्हा बघा मंडळी, अमेझॉन, मिशो, फ्लिपकार्ट आणि झुडिओची शॉपिंग दाखवत बसतील काकू. हा पण आपल्यासारखं खरं बोलण्याची काकूंना सवय नसल्यामुळे त्या खोटच बोलतील आणि काकू बोलतील की मी हे झारा आणि मँगो मधून घेतलंय, आता मी इथे गेली, आता मी तिथे गेली, आता मी हे केलं, आता मी ते केलं. बस एवढंच असतं या काकूंच्या व्हिडिओ मध्ये. काकू तर आता काहीच कॉन्टेंट नसल्यामुळे रेसिपी पण दाखवणार आहेत वाटते. त्या मुलीचा या काकूंने चॅनल ओपन केला होता, निदान त्याच्यावरती तरी व्हिडिओ टाकायचे ना, पण ते पण या काकूंना जमत नाही. आज काकूने हेअर वॉश केला बरं का मंडळी. हा बघा पॅन, ह्याच्यात मी आता एग फ्राय करणार आहे. अरे यार एवढं कोण सांगत बसते, म्हणजे हे लोक स्वतःच्या घरचा कोपरा दाखवत बसतात. जराही स्वतःची या लोकांनी पर्सनल स्पेस ठेवली नाही आहे. सगळं आपलं शिशू पासून दाखवत बसतात आणि मग त्याच्यावरती कोण काय बोललं की बरोबर यांना मिरच्या झोमतात. आता कुठे झोमतात ते मला विचारू नका मंडळी. तसं तर तुम्ही सगळे हुशारच आहात हो, तुम्हाला सगळ्यांना तर समजलंच असेल. कितीतरी डेली व्लॉगर्स आहेत पण त्यांना माहिती आहे किती आणि काय दाखवायचं. उगाच आपलं सगळं शिशू नाही दाखवत बसत ते. पण काय काय अडाणी लोक आहेत ना त्यांना हे समजण्याच्या पलीकडे आहे. स्वतःच आपलं सगळं दाखवत बसतात आणि त्याच्यावरती कोण काय बोललं की नळावरती कशा त्या बायका भांडत असतात तशाच भांडत बसतात. क्लिअरली दिसत होतं की कोणीच काकूंना एवढा भाव देत नाही आहे, तरी पण काकू उगाच शायनिंग मारतायत. सगळे बोलले ना मेकअप आणि विदाऊट फिल्टर शिवाय काकूंचा रिअल फेस दिसतोय, त्यामुळे आज काकू मेकअप करून फिरत होत्या. पॉडकास्ट ऐकत नाही बोलतात, पण पॉडकास्ट ऐकतात देखील आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स देखील वाचतात. आजकाल ना काकू कॅमेऱ्याकडे नीट बघत नाही, एकदम नर्वस होऊन बोलत असतात. थंबनेल आणि टायटल तर एकदमच मिसलिडिंग असतात या काकूंचे आजकाल. टोमल काकू काय सुधारणाऱ्यातल्या नाही आहेत. कितीही काही बोला तरी ये रे माझ्या मागल्या. तर मंडळी अशा आहेत या टोमल काकू. तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.